आज आपण चवीला खूपच छान लागणारा योग्य प्रमाणासह पातेल्यामध्ये योग्यरित्या मँगो केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी टूटी फ्रुटी घेतलेली आहे, त्यामध्ये थोडासा मैदा घालून घेऊयात आणि या टूटी फ्रुटीला हा मैदा एकसारखा लावून घेऊयात। जो एक्स्ट्राचा मैदा आहे तो आपल्याला असाच बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि वरची टूटी फ्रुटी आपण या रेसिपीसाठी वापरणार आहोत। हा केक आपण पातेल्यामध्ये बेक करतोय, यासाठी सुरुवातीलाच गॅसवरती एक जाड बुडाचं पातेलं गरम करायला ठेवायचं आहे। आता एका बाउलमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। 1/4 कप तेल मी सुरुवातीला यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये अर्धा कप पिठी साखर घालून घ्यायची। आता ही घातलेली पिठी साखर या तेलामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे। जोपर्यंत ही पिठी साखर ओलसर होत नाही तोपर्यंत एकसारखं एका दिशेने हलवत राहायचं। आता यामध्ये अर्धा कप ताज्या आंब्याचा गर आहे तो घालून घ्यायचा आहे। सोबतच थोड्या प्रमाणात व्हॅनिला इसेन्स घालून घेऊयात। केक म्हटलं की व्हॅनिला इसेन्स हे येतच। आता हे एकसारखं यामध्ये मिक्स करून घेऊयात। आंब्याचा गर साखरेमध्ये जसजसा मिक्स होत जातो तसतसं ही प्युरी अगदी पातळसर दिसायला सुरुवात होते। आता यावरती स्टेनर ठेवून घेऊयात आणि मोजून घेतलेला 1 कप मैदा आहे तो यामध्ये घालून घेऊयात। मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ किंवा निम्मा मैदा निम्मा गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल, किंवा नुसता बारीक आकाराचा रवा वापरला तरीही चालेल। आता हा चाळलेला मैदा आहे तो आंब्याच्या गरामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे। आपल्याला सुरुवातीला यामध्ये दुधाचा पाण्याचा काही उपयोग करायचा नाहीये। आंब्याच्या गरामध्ये हे पीठ एकसारखं मिक्स होईल इथपर्यंत फेटून घ्यायचं। आपल्याला गरज वाटली तर आता आपण यामध्ये थोडं थोडं करून दूध घालून घ्यायचं आहे। इथे मी अर्धा कप दूध घेतलंय, त्यातील थोडंसं दूध यामध्ये घालून घेतलंय, थोडं दूध बाजूला ठेवलेलं आहे। जसजशी गरज लागेल तसं आपण यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे। एकदम दूध यामध्ये घालून घेतलं तर हे मिश्रण पातळ होऊ शकतं, यासाठी थोड्या थोड्या प्रमाणात जसं लागेल तसं यामध्ये दूध घालून घ्यायचं। चमचा ते 2 चमचा दूध आपण यामध्ये घालत घालत अशा पद्धतीने हे बॅटर अगदी स्मूथ असं तयार करून घ्यायचं आहे। यात आपण आंब्याचा गर वापरलेला होता, त्यामुळे याला रंग तर खूप छान आलेला आहे। तरी आपण यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात फूड कलर घालून घ्यायचं आहे। कलर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला घालायचं नसेल तुम्ही नाही घातलात तरीही चालेल। आणि हा रंग आपल्याला अशा पद्धतीने या बॅटरमध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे। आता सर्वात शेवटी यामध्ये 1 इनोची पुडी घेतले ते आपण यामध्ये घालून घेऊयात आणि थोडंसं दूध यावरती घालूयात आणि लगेच आपण एकसारखं एका दिशेने मिक्स करून घेऊयात। केक बनवत असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला एका दिशेनेच हे बॅटर फेटून घ्यायचं आहे, तरच आपला केक अगदी फ्लफी असा तयार होईल, आतून स्पॉन्जी तयार होईल। इनो घातल्यानंतर या बॅटरचा पूर्णपणे रंग लाईट दिसायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। मी एका ॲल्युमिनियमच्या पातेल्याला तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे। तुम्ही याऐवजी कोणताही केकचा टीन वापरला तरीही चालेल। लगेच आपण तयार झालेलं हे बॅटर या टीनमध्ये किंवा पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। 1 ते 2 वेळा टॅप करून घ्यायचं आणि मैदा लावून ठेवलेली टूटी फ्रुटी आहे ती वरून सजावट म्हणून घालून घ्यायची। आपण पातेलही सुरुवातीला गरम करायला ठेवलेलं होतं, ते पातेलही चांगलं गरम झालं की त्याच्यावरती एक रिंग ठेवायची आणि त्यावरती हे पातेलं बेक होण्यासाठी ठेवून द्यायचं। सुरुवातीचे 5 मिनिट आपल्याला गॅस मोठा ठेवून हा केक बेक करून घ्यायचा आहे। राहिलेले 15 मिनिट गॅस अगदी लहान ठेवायचं आहे आणि केक पूर्णपणे शिजेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। टूथपिनच्या साहाय्याने चेक करून पाहायचं शिजलेला आहे का। शिजला असेल तर टूथपिनला हा केक अजिबात चिकटला जात नाही। लगेच आपण गॅस बंद करायचा। हा केकचा टीन आहे तो बाजूला काढून घ्यायचा, पूर्णपणे थंड करायचा, नंतर पातेल्यातून एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा। अगदी झटपट तयार होतो, चवीला खूप छान लागतो। आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर योग्य प्रमाणासह मँगो केकची रेसिपी पाहिलेली आहे। आतून अगदी जाळीदार सुपर स्पॉन्जी असा हा मँगो केक खाण्यासाठी तयार झालेला आहे। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।